नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेले आहेत आपल्याशी गप्पा मारण्याकरता महाराष्ट्र ST कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस काँग्रेसचे श्रीरंग बर्गे, ज्यांचं 43 वर्ष या क्षेत्रामध्ये काम आहे, प्रचंड अभ्यास आहे आणि हा सगळा महाराष्ट्राला माहिती आहे. बर्गे साहेब, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आपण नेहमी म्हणत असतो की मुंबईमध्ये जसं लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे, तसं ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी ही ST आहे, लालपरी आहे. आणि लालपरीचं आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेचं नातं हे कसं आहे हे जरा आपण सांगितलं तर सुरुवातीला बरं होईल. मी तर म्हणतो की महाराष्ट्राचा जो विकास झाला आहे तो STमुळे झालेला आहे. कारण आता लोकांच्या गाड्या आलेत, आता बदललं आहे जग, पुढे लोकांकडे आता वाहनं आलेत. पण पूर्वी ज्या काळात स्वतःच्या गाड्या नव्हत्या त्यावेळी ST एकमेव होती. आणि तुम्ही बघाल पूर्वीचे अगदी मंत्री, मुख्यमंत्री हे सगळे शाळेत जायला STच्याच गाडीने जायचे, कारण त्यावेळी अशी अन्य साधनं त्यांच्याकडे नव्हती. आणि ते अभिमानाने सांगतात की आजसुद्धा की पहिल्यांदा शाळेत मी STच्या गाडीने गेलो. त्याच्यामुळे असं मला म्हणता येईल की सर्वांगीण विकासामध्ये त्यावेळी दळणवळणाची साधनं नव्हती. लोकांना शाळेत जायचं, नोकरीवर जायचं किंवा बाजारात जायचं तर सगळीकडे ST लागायची. आणि म्हणून ST होती म्हणून महाराष्ट्राचा विकास झाला. आणि महाराष्ट्राची जी प्रगती आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर STचा आहे. हे मला इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं. ठीक आहे, तुम्ही आता सांगितलं की महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये STचा खूप मोठा वाटा आहे. पूर्वीचं ST महामंडळ पण आपण बघितलं आहे आणि आत्ता बदललेलं ST महामंडळ पण आपण बघितलेलं आहे. तर हा जो बदल झाला आहे, हा बदल आपल्याला कसा वाटतो? म्हणजे हा बदल जो टप्प्याटप्प्यानं झाला तर, आणि ज्या टप्प्यावर आत्ता ST महामंडळ आहे, कारण नेहमी एक रड असते की ST तोट्यात आहे, ST तोट्यात आहे, तर याची कारणं काय आहेत किंवा काय सांगाल तुम्ही ह्याच्याबद्दल? नाही, याचं थोडं राजकीय कारण आहे की ST तोट्यात जाण्याचं. तर कारण असं की आत्ताच मध्ये भाडेवाढीचा मुद्दा आला. आता भाडेवाढ केल्यानंतर जनतेला त्याचा त्रास होतो हे मला मान्य आहे, कारण महागाई अशी सगळीकडे महागाई झाली आहे. आणि मग STची जर भाडेवाढ झाली तर मग त्याच्यामध्ये कसं होतं की आता सरकारने समजा अमृत ज्येष्ठ नागरिकांना STचा मोफत प्रवास दिला आहे किंवा स्त्रियांना अर्ध्या तिकिटामध्ये STचं प्रवास करता येतो. मग त्यांच्या भूमिकेला छेद जाईल आणि म्हणून भाडेवाढ करता येत नाही. आता गेली 4 वर्ष भाडेवाढच केलेली नाही. कुठलाही संस्था की कुठलाही असं ज्यावेळी असतं त्याला काळानुरूप बदलावं लागतं. भाडेवाढ केली नाही तर मग संस्था कशी चालणार? आणि त्याच्यामुळं आता असं झालं आहे की STचा लॉस वाढला आहे. अच्छा, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय झालं आहे की सरकार भाडेवाढ करू देत नाही का, तर जनतेचा रोष येईल म्हणून. लक्षात घ्या. आणि मग भाडेवाढ नाही केली तर ST लॉसमध्ये. आज STचा तोटा साधारणतः दिवसाला 3 ते 3.5 कोटी रुपयाचा तोटा आहे. अच्छा, लॉस वाढत चालला आहे. आता तर अजून त्याचं कारण असं, लॉस का वाढला? लॉस काय ह्याच्यामुळं, कारण स्पेअर पार्टचे भाव वाढलेले आहेत, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो दर 6 महिन्यांनी, किंवा डिझेल इंधनाच्या किमती, सगळ्यात जास्त इंधनाच्या किमती अगदी वारेमाप वाढलेल्या आहेत. आणि म्हणून मग STचा लॉस वाढतो. म्हणून त्या तुलनेत या सगळ्या गोष्टी ह्याचं जर प्रमाण व्यवस्थित ठेवायचं असेल तर मग भाडेवाढ केली पाहिजे किंवा मग सरकारने भाडेवाढ न करता ते पैसे सरकारने दिले पाहिजेत STला. मग आमचं काही म्हणणं नाही. आणि आमची वारंवार तीच मागणी आहे की मला असं वाटतं की बघा, काही जगामध्ये काही देश असे आहेत की तिथे भाडंच नाही आहे सार्वजनिक वाहतुकीला, ते टॅक्समधनं पैसे वसूल केले जातात. तर अशी एखादी योजना जर सरकारने, नवीन संकल्पना जर आणली तर कदाचित प्रवाशांना मोफत प्रवास मिळू शकतो. आणि टॅक्समधनं पैसे वसूल केले तर याच्यात फायदा असा आहे की जे टॅक्स भरतात त्यांचा टॅक्स वाढेल, पण गरीब माणूस जो टॅक्स भरत नाही त्याला STनं फुकट प्रवास करता येईल. आणि मग जो गरीब माणसाला जी मदत करण्याची जी सरकारची, कुठलंही सरकार असू दे, जी भावना असते ती पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात सरकार STच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी योजना जाहीर करतं
आणि एस टी महामंडळाला त्याच्या दरवाढ करून देत नाही, अशी कुचंबणा एस टी महामंडळाची होते. तर ती योजना जाहीर केल्यानंतर जो काही होणारा लॉस आहे तर तो लॉस सरकारनं एस टी महामंडळाला सबसिडी स्वरूपात दिला पाहिजे, अशी तुमची मागणी आहे. हो, बरोबर. आणि अशी मागणी आपण सरकारकडे केली आहे. हो, केली आहे ना आम्ही वारंवार. मी तर मला असं वाटतं की आपण बघत असाल वृत्तपत्रातून किंवा वाहिन्यांच्या माध्यमातून मी सतत सरकारकडे मागणी करतोय की एस टीचा जो तोटा आहे तो भरून निघाला पाहिजे. आणि तो भरून निघाला नाही ना तर हे असंच चाललं आहे. काही दिवसांनी हे मला असं वाटतं की मग पुढे धोक्याची घंटा आहे. कारण लॉस किती असावा की लॉस किती काळ असावा याला पण काही मर्यादा आहेत नाही. कायमच तोट्यात हे काही चालणार नाही. कारण गेली आता मला वाटतं 25 वर्ष एस टी प्रॉफिटमध्ये आलीच नाही. एखादा दिवस येते, एखादा महिना येते. आता या महिन्यामध्ये गेल्या महिन्यात 1,000 कोटी रुपयाचं उत्पन्न एस टीला मिळालं. पण ते कसं आहे, दिवाळी होती आणि म्हणून ते उत्पन्न मिळालं. आणि कधी कधी काय होतं की खाजगी गाड्यावरती कारवाई होते, अवैध वाहतुकीवरती कारवाई होते, त्यावेळी एस टीचं उत्पन्न एकदम वाढतं. आणि अशावेळी मग तो म्हणजे फुगीरपणा दिसतो. पण ते कायमस्वरूपी नसतं. कायमस्वरूपी एस टी लॉसच आहे. आता आपण इतकी वर्ष या क्षेत्रात काम करत आहे, तुमच्या आठवडीमध्ये शेवटचा प्रॉफिट म्हणजे एस टी महामंडळ आहे खूप चांगलं आहे, फायद्यात आहे वगैरे आणि सुस्थिती आहे, असं कधी होतं? साधारणतः 30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की एस टी लॉसमध्ये नव्हती. आणि त्यावेळी थोडा फायदा व्हायचा. पण त्यावेळी इंधनाचा दर कमी होता, स्पेअर पार्टचे दर कमी होते, गाड्या नवीन यायच्या म्हणजे गाड्यांवरचा खर्च कमी व्हायचा. आता कसं आहे की गाड्या नवीन घेतल्याच नाहीत ना. गाड्या नवीन घेण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. आणि मग जुन्या गाड्यांवरती स्पेअर पार्टला पैसे लागतात, त्याचा इंधनाचा खर्च वाढतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ते लॉसेस वाढत चाललेत. आणि आत्तासुद्धा एस टीच्या ज्या ताफ्यात गाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच गाड्या या 8 लाख किलोमीटर झालेल्या आहेत. आणि त्या गाड्या चालवणं म्हणजे स्पेअर पार्टचा खर्च वाढणं किंवा इंधनाचा खर्च वाढणं हेच आहे. म्हणजे त्या गाड्या प्रॉफिटमध्ये येणं मुश्किल आहे. पूर्वी 8 लाख किलोमीटर गाडी चालली की ती गाडी आम्ही कन्वर्ट करायचो, ते ग्रामीण भागात पाठवायचो किंवा तिचं ट्रकमध्ये रूपांतर करायचं, असं काहीतरी करायचं. पण आता ते काय तसं राहिलंच नाही. आता ती चेनच बंद झालेली आहे. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता. कारण अनेकदा आपण बघतो की बसेस एस टीच्या टायरची अवस्था कशी असते, पावसाळ्यामध्ये पाणी गळत असतं, असे पण प्रकार एस टीच्या बाबतीत अनेक व्हिडिओज फिरतात समाज माध्यमामध्ये. वाईट वाटतं म्हणजे एस टीच्या बाबतीत असं होणं. तर ह्या ज्या गाड्या आहेत ज्या जुन्या झालेल्या आहेत ह्याची संख्या किती आहे साधारण महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं म्हणजे टक्केवारीत जर तुम्ही सांगायचं म्हणाल तर 15,600 गाड्या आहेत. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12,000 गाड्या आहेत. त्या अगदी काम म्हणजे रस्त्यावर चालवायच्या ह्याच्या नाही आहेत, स्क्रॅप करायला पाहिजेत किंवा त्याचा अन्य काही वापर केला पाहिजे. कारण त्याच्यामुळं काय होतं की प्रवाशांना गाड्या ब्रेकडाऊन होतात किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या चालकांना गाडी चालवताना त्रास होतो ना. बरोबर, त्रास होतो गाडी चालवताना. अशी जुनी गाडी खिळखिळी गाडी चालवताना त्रास होतो प्रवाशांना. तुम्ही तर गाड्या गळक्या म्हणता, काही गाड्या गळक्या निघतात. त्याचं कारण गाड्या जुन्या झालेल्या आहेत, त्यांच्या बोऱ्या ढिल्या झालेल्या आहेत. एक तर रस्त्याची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती तुम्ही बघितलं. आता साधारणतः काही डोंगराळ भाग आहे, तिथे गाडी गेल्यानंतर रस्त्याची परिस्थिती बरोबर नाही, मग गाडी खिळखिळी होते. म्हणून जुन्या गाड्या किती वर्ष चालवाव्यात हे पूर्वी बंधन होतं. आता ते काही राहिलंच नाही. कारण नवीन गाड्या येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि त्याच्यामुळं हे असे प्रकार घडतात. आता तुम्ही म्हणताय 15,600 गाड्यांपैकी 10-12 गाड्यांची अवस्था अशी आहे, म्हणजे जवळजवळ हे प्रमाण 80% वर आहे. बरोबर. आणि आता जे नवीन इलेक्ट्रिक बसेस पण एस टी महामंडळामध्ये येत आहेत, तर त्याचा कितपत फायदा एस टी महामंडळाला होईल? नाही, इलेक्ट्रिक बस प्रकल्प जो आहे तो चांगला आहे. कारण भविष्यात तुम्हाला प्रदूषण खूप वाढलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं इलेक्ट्रिकच्या बस आल्याच पाहिजे. म्हणजे आता ज्या डिझेलवरच्या ज्या गाड्या आहेत त्या घेतल्या जात नाहीत असं तुम्ही म्हणताय, तर त्या गाड्या थांबवून इलेक्ट्रिक बस घ्यायचा निर्णय वगैरे असं काय घेतलंय? आता सध्या एस टी महामंडळानं 2475 डिझेलवरच्या गाड्या घ्यायचा निर्णय घेतला आहे. त्या गाड्या आता पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहेत, टप्प्याटप्प्याने येत आहेत. त्याही उशीर झाला, त्याला बरेच कारणं आहेत. सरकारने वेळेवर पैसे नाही दिले आणि त्याच्यामुळं जी गाड्या घ्यायची जी
ही योजना होती ती थोडी लांबत गेली. आता गेली वर्षभर चाललंय त्या गाड्या येणार येणार येणार, पण सरकारने पैसे नाही दिले पण त्या लेट झाल्या. आता त्या गाड्या पण इलेक्ट्रिक आपण म्हणालात ती योजना चांगली आहे, पण झालंय काही इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्याच देशामध्ये नाही आहेत. एखादीच मला वाटतं एखादी गाडी कंपनी आहे तुम्हाला पण माहिती आहे, जर त्याची निर्मितीच जर कमी होत असतील तर त्या गाड्या त्या तुलनेत येणार नाहीत. मुळात एस टीमध्ये आत्तापर्यंत फक्त 181 इलेक्ट्रिक बस आलेले आहेत, बरं लक्षात घ्या. आणि त्या आता त्या एका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी त्या फेब्रुवारीमध्ये EVच्या गाडीचं उद्घाटन केलं ठाण्यामध्ये केलं. आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं की दर महिन्याला 215 वगैरे गाड्या येतील म्हणून, पण प्रत्यक्षात आता डिसेंबर महिना आला, लक्षात घ्या 215 गाड्या आल्याच नाहीत. टोटल एस टी महामंडळात एकूण 181 गाड्या आहेत EVच्या, म्हणजे पूर्वीच्या प्रकल्पातल्या आणि आत्ताच्या मिळून. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ती जी संकल्पना आहे ती फेल ठरते आणि म्हणून त्याच्यावरती विचार केला पाहिजे. कारण आता त्यांनी 5150 गाड्या घ्यायचं सरकारने ठरवलेलं आहे. बरं संकल्प चांगला आहे, आमचा काय त्या संकल्पनेला विरोध नाही आहे, पण त्या गाड्या येणारच नाही आहेत. कारण ह्या कंपनीचं कसं आहे, या कंपनीने अनेक ठिकाणच्या ऑर्डर घेतलेल्या आहेत, म्हणजे BSTचे असेल, PMTचे असेल किंवा वेगवेगळ्या ज्या वाहतुकीच्या संस्था आहेत किंवा खाजगीच्या, त्यांच्याकडे मागणी इतकी आहे की गाड्या देऊच शकत नाहीत. म्हणून मग काय होतं की या गाड्या येणार म्हणून गाड्या आमच्या ज्या डिझेलवरच्या यायच्या आहेत त्या गाड्या थांबलेल्या आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या गाड्या येणार आहेत म्हणून त्या गाड्या घ्यायचं थांबलेलं आहे. पण त्याच्यामुळे मग एस टीला गाड्या कमी पडतात. गाड्या कमी पडल्या की साहजिकच त्याचा उत्पन्नावर परिणाम होतो. आणि मला असं वाटतं की या EVच्या गाड्या जर आतापर्यंत आल्या असत्या, अगदी 9-10 महिन्यामध्ये 200 पकडले असते तरी 2000 गाड्या आल्या असत्या, तर एस टीचं उत्पन्न या जो लॉस आहे दिवसाला 3-3.5 कोटीचा तो भरून आला असता नक्की, दाव्यासहित सांगतो. पण कारण याच्यात पण ते तसं काय झालंच नाही, त्या गाड्या आल्याच नाहीत आणि म्हणून तो लॉस वाढ. तर त्या गाड्या येणार नाही आहेत. सरकारने त्याच्यावरती फेरविचार केला पाहिजे की त्याच्याऐवजी म्हणजे LNGच्या ज्या गाड्या येणार आहेत त्या लगेच आणता येतील का. कारण 5000 LNGच्या गाड्या पण आता येणार आहेत, द्रवरूप वायूच्या. आमच्या ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच्यावरती त्या गाड्या बांधणी केली जाणार आहे. ती संकल्पना विजेपेक्षा चांगली संकल्पना आहे. या इलेक्ट्रिक बसची साधारण किंमत किती आहे? साधारणतः 1,90,00,000 रुपये किंमत आहे त्याची. अच्छा. आणि खर्च? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, त्याला सरकार सबसिडी पण देते. बरं. पहिल्या गाड्याला त्याला 50 लाखाची सबसिडी होती. अच्छा. आता त्याला 20 लाखाची सबसिडी. खर्च म्हणजे मी याचा खर्च आम्ही त्या गाड्या आमच्या एस टी महामंडळाला त्या भाडे तत्वावर गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्या गाड्या लॉस आता प्रति किलोमीटर आम्ही मध्यंतरी मी संभाजीनगरला गेलो होतो, तिथं मी अभ्यास केला, बघितलं तर तिथे मला 25 रुपये प्रति किलोमीटर लॉस दिसला EVच्या गाड्यांमध्ये. एस टी महामंडळाचा तोटा आहे. आणि म्हणून एकतर त्या गाड्या वेळेवर येणार नाहीत कारण त्या गाड्यांचं तेवढी निर्मितीच होत नाही आहे. आणि आता जो चालला लॉस, तर मला वाटतं की या प्रकल्पाचा फेरविचार सरकारने केला पाहिजे. आणि राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, मध्यंतरी एका वाहिनीवरती मी आणि ते होतो त्यावेळी त्यांना मी या संदर्भातला प्रश्न विचारला, तर त्यांना यापैकी बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास आहे आणि ते म्हणाले की आपण या विषयावरती परत एकदा बोलू. पण मला असं वाटतं की त्यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ह्या योजनेचा फेरविचार करून, मी तर म्हणतो विजेवरील गाड्यांचा प्रकल्प रद्द केला पाहिजे. कारण आता याच्यामध्ये दुसरे धोके पण आहेत. या गाड्या भाडेतत्वावर तिथं लॉस तर होतोच प्रति किलोमीटर, पण चालक त्यांचा असतो. आणि मग आता तुम्ही BSTचं परवाचं उदाहरण बघितलं नाही, तो मी नंतर त्या प्रश्नावर येणार आहे. चालक जर त्यांचा असेल तर तुम्ही त्याला प्रशिक्षण देत नाही? त्याच्यामध्ये आमच्याकडे त्याला प्रशिक्षण नाही देत, फक्त त्याला आमचा ट्रॅक आहे पुण्याला, त्याच्यावरती त्याची टेस्ट घेतली जाते. असं तसं करतो आणि ते 7 दिवसाचंच फक्त त्याचं ट्रेनिंग आहे. आमच्या एस टीमध्ये मात्र आमच्या चालकाला 3 महिने ट्रेनिंग दिलं जातं. प्रश्नच नाही. म्हणजे आम्ही अगदी लहान असल्यापासून ते बघत आलेलो आहे. ते एक निळ्या रंगाची बस असायची, त्यात सगळे ते ड्रायव्हर बसलेले असायचे खाकी रंगाची टोपी घालून, आणि ते अगदी घाटातनं बिटातनं पण त्यांचं ट्रेनिंग चालू असायचं. त्यामुळं एस टीचे अपघात जर तुम्ही बघितले तर तुलनेनं खूप कमी आहेत डिझेलवरच्या बस. काहीच नाहीये. तुम्ही रस्त्यावरचे एकंदरीत वाहतूक अपघात बघितले तर त्याच्यामध्ये 0.18
म्हणजे 0.18 इतकंच एस टीचं अपघाताचं प्रमाण आहे. म्हणजे 5 लाख किलोमीटर ज्यावेळी गाडी चालते त्यावेळी एक अपघात होतो, तो पण किरकोळ असतो, तो प्राणांतिक नसतो. प्राणांतिक असेलच असं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, एस टीच्या चालकाला जे ट्रेनिंग दिलं जातं असं जगात कुठेही दिलं जात नाही एवढं चांगलं ट्रेनिंग. आणि आमचे ड्रायव्हर जे आहे ते दऱ्या खोऱ्यात डोंगरात गाड्या चालवतात, त्यामुळे त्यांना अनुभव आहे. बरं ते एका दिवशी एक गाडी हाताळतात, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या नंबरची गाडी हाताळतात ते, त्यामुळे त्यांना इतकं नॉलेज आलेलं आहे किंवा त्यांना रस्त्यांची माहिती आहे, कुठल्या रस्त्यात खड्डे आहे, कुठे वळण आहे, कुठे स्पीड ब्रेकर आहे, एवढं तंतोतंत नॉलेज आहे. आणि आमचे लोक एकमेकाशी ज्यावेळी बोलतात, आमच्या ज्यावेळी विश्रांतीगृहात ज्यावेळी आमचे चालक बसतात तेव्हा ते एकमेकाला सांगतात, अरे बाबा कोकणातल्या या रोडवरती इथे खड्डा आहे, तिथे झाड आडवं आलं या, किंवा तिथे एक अपघात झालेली गाडी उभ्या आहे, असा संवाद होतो. त्यामुळे ते ट्रेनिंगपेक्षा हे मोठं ट्रेनिंग एस टीच्या चालकाला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की एस टीचा चालक हा जगातला सर्वोत्तम चालक आहे आणि एस टीचे अपघात हे सगळ्यात कमी आहेत. आता एकंदरीत रस्त्यावरती वाहतूक वाढली आहे, गाड्यांची कंडिशन, याच्यामुळं सगळीकडेच अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्याच्यामुळं अपघात म्हणजे झालेच नाहीत असा दावा नाही. मी म्हटलंच की 5 लाख किलोमीटरनंतर एक अपघात होतो, पण हे प्रमाण खूप कमी आहे. आणि प्रवाशांना सर्वात सुरक्षित सेवा देणारी फक्त एस टीच आहे. जर कुणाला घरी सुखरूप जायचं असेल तर त्यांनी एस टीत बसावं असं मला आपल्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी आता मगाशी आपण इलेक्ट्रिक वाहनाबद्दल बोलत होतो की त्यांचे ड्रायव्हर हे त्यांचे असतात, ते तुमचे नसतात, तुम्ही 7 दिवसाचं फक्त प्रशिक्षण देता. LNG ज्या गाड्या आहेत, द्रवरूप वायूच्या ज्या गाड्या आहेत, तर त्या गाड्या तुम्ही बनवणार आहात का तुम्ही ते बनवून घेणार आहात? नाही, ह्या गाड्या एस टीमध्ये बनवल्या जातील. बरं. किंवा बाहेरून जरी बनवून घेतल्या तर त्यात खर्च खूप कमी आहे. 14 लाखाला ती गाडी बांधून होणार आहे LNGची. खूपच कमी, म्हणजे खूप कमी कॉस्ट आहे. 2 कोटीची गाडी. आणि बघा शेवटी गाडीच्या चेसीला काय होत नाही, गाडीच्या ढाच्याला काय होत नाही, गाडीचं इंजिन खराब होतं, त्याची बॉडी खराब होती, बॉडी नवीन बांधणार आहेत. फक्त 14 लाखामध्ये ही गाडी बनणार आणि साधारणतः इंधनापेक्षा 20.5% एवढा खर्च कमी होणार आहे. म्हणजे जो आता किलोमीटरला 3-3.5 किलो रुपये लॉस होतो डिझेल किंवा डिझेलचा, कारण डिझेलचे दर वाढलेत, कधी तो 4 रुपये लॉस होतो, तो लॉस आपोआप कमी होईल. आणि एस टी सगळ्यात चांगलं म्हणजे विजयवेरच्या पेक्षा LNGची गाडी चांगली आहे. बरं, ती गाडी चालवायला आमचा ड्रायव्हर असणार, हा, आणि त्याच्यामुळे सुरक्षितता होणार, एस टीच्या पैशाची बचत होणार. पण त्या गाड्या अजून आल्या नाहीत. ती योजना आता 2-3 वर्ष चर्चा चालली आहे. कुठं 5 गाड्या तयार झाल्यात आणि त्या नाशिकला अजून त्याचं LNG भरायचं जे त्याचे जे हे आहे ते स्टेशन्स ती अजून झालेली नाही, ती करावी लागतील. असं त्याचाही वेळ लागतोय. पण या सगळ्याला वेळ लागतोय आणि तो त्या मधल्या वेळेत गाड्यांचं प्रमाण कमी, 15 वर्ष गाड्या होत्या त्या गाड्या बाद होत आहेत. आणि म्हणून तात्काळ काहीतरी केलं पाहिजे सरकारने. म्हणून आता 2475 ह्याच्यावरच्या गाड्या येत आहेत डिझेलवरच्या, त्याच्यात अजून वाढ केली पाहिजे. आणि त्या गाड्या आणून मग या गाड्या जसजशा येतील, इलेक्ट्रिक बस येतील समजा भविष्यात आल्याच तर, किंवा मग LNGच्या गाड्या येतील, त्यावेळी त्या गाड्या आपोआप कमी होतील. आणि मग एस टीचा जो लॉस आहे तो लॉस राहणार नाही आणि प्रवाशांना अजून सुखकर आणि अजून स्वस्त सेवा इतरांच्या तुलनेत, खाजगीच्या तुलनेत देता येईल असं मला वाटते. मगाशी आपला विषय अर्धवट राहिला की तो कुर्ल्याचा जो अपघात झाला बेस्टचा, खूप चर्चा झाली त्या अपघाताची. असे अपघात हे ह्याच कारणामुळे होत आहेत? नाही, ह्याच्यामध्ये त्या गाडीला क्लच नाही आहे, क्लच नाही आहे. म्हणजे क्लच, ब्रेक आणि एक्सलेटर असं असतं ना, तर त्या गाड्या नाही, नवीन येणाऱ्या गाड्यांना ते नाही आहेत, इलेक्ट्रिक बसला ते नाही आहे. आणि मग काय होतं की कधी कधी एखादा चालक असतो तो 2-3 गाड्यावर बसत असतो आणि त्याचा अंदाज चुकतो आणि तो चुकून एक्सलेटरवर त्याचा पाय गेला तर मग गाडीचं स्पीड वाढतं आणि आपोआपच अपघात होतो. कुर्ल्याच्या घटनेत सुद्धा तेच झालं, असं सगळ्यांचा निष्कर्ष तोच आहे. आणि म्हणून त्याच्यावरती कसं चालकाला ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्याचं मानसिकता पण बघितली पाहिजे. तुम्हाला एक अजून मी सांगतो, समुपदेशन केलं पाहिजे. आणि खाजगीला काय होतं, एक तर खाजगी जे चालक असतात त्यांचा पगार तेवढासा नसतो, त्याच्यामुळे त्याचा मानसिक त्याचं हे स्वास्थ्य नसतं, त्याला ट्रेनिंग नसतं किंवा त्याला कामाचे तासही नसतात. लक्षात घ्या, कधी कधी एखाद्या चालक दुसरा आला नाही तर पटकन त्याला परत गाडीवर बसावं लागतं
आणि म्हणून मग त्याचं मानसिक हे नसतं, स्वास्थ्य नसल्यामुळे पण अशा घटना घडतात. आणि तुम्हाला क्लचचं कारण सांगितलंच, पण क्लचचं कारण इलेक्ट्रिक वाहनाला आहे. इलेक्ट्रिक वाहनाला. हां, डिझेलच्या याला ते ब्रेक, एक्सिलेटर आणि क्लच असं आहेच ना. आहे ना. मग हे ड्रायव्हर डिझेलची पण बस चालवतात आणि इलेक्ट्रिक पण चालवतात का? असं आता नाही, आमच्याकडे तसं नाही आहे सध्या तरी नाही आहे. पण BSc आहे की नाही माहीत नाही. बरं. आपण एक त्याच्यातला अंदाज काढला तर मला काही माहिती नाही. पण बहुतेक त्या इलेक्ट्रिक बससाठीच ते चालक आहेत. कदाचित ते दुसरीकडे कुठेतरी एखाद्या ठिकाणी ते गाडी चालवत असतील, ओके. किंवा स्वतःची गाडी असेल किंवा कुणाची नातेवाईकाची गाडी असेल, त्याचा अंदाज चुकला असेल असं माझा याच्यातला निष्कर्ष आहे. अच्छा. बरं साहेब, महाराष्ट्रात थोडं आपण एस टी महामंडळाच्या तपशिलाकडे जाऊया. डेपोंची संख्या किती आहे? 250 डेपो आहेत एसटीचे. आणि त्या डेपोमध्ये आपले जे एस टीचे सगळे कर्मचारी आहेत वगैरे, त्यांच्या विश्रांतीगृहाचा पण एक गेली कित्येक वर्ष हा प्रश्न आहे की म्हणजे त्यांचं मानसिक स्वास्थ्य जर का व्यवस्थित टिकायचं असेल, काम करून आल्यानंतर थोडी त्यांना विश्रांती घ्यायची असेल किंवा थांबायचं असेल, तर ती विश्रांतीगृह कशी आहेत आज महाराष्ट्रातली? विश्रांतीगृह एकदम त्याची दुरावस्था आहे. पण आता नव्याने आता मुंबई सेंट्रलला AC विश्रांतीगृह केलं आहे. मी परवा रत्नागिरीला गेलो होतो. कधी कधी मी बघा लक्षात घ्या, एसटीच्या बाबतीत मी राजकारणात येणार नाही, टीका पण करतो मी. जसे घाणेरडे रेस्टरूम आहेत आमच्याकडे, संख्या तीच आहे, तसं रत्नागिरीला परवा मी बांधकाम बघितलं, मला आवडलं ते. म्हणजे चांगलं विश्रांतीगृह होतं. मुंबई सेंट्रलला चांगलं झालं आहे, पण त्याची स्वच्छता नाही आहे. हे तुम्ही लाख AC स्वच्छ विश्रामगृह कराल, पण ते स्वच्छता कुठं चांगली आहे? त्या स्वच्छतेकडे पण महामंडळाने लक्ष दिलं पाहिजे. कारण हे आता मुंबई सेंट्रलचं पण मी मध्ये कुणाला तरी विचारलं, त्याच्यात सगळं ते स्वच्छता नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे AC स्वच्छतागृह आहे आणि त्याची स्वच्छता ठेवायला जर तुम्ही त्याच्यावरती लक्ष देणार नसाल तर ते काही त्याला अर्थ नाही, ते अपयशच आहे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्रभर तुम्ही फिरता, इतकी वर्ष तुम्ही हे सगळं सांभाळताय, कर्मचारी संघटना, अमुक कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, गेली 2-3 वर्ष ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा विषय महाराष्ट्रामध्ये खूप गाजला वेगवेगळ्या विषयावरून. आता त्याच्या राजकीय तपशिलात आपल्याला जायची गरज नाही आहे, पण त्यांच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या मागण्या काय होत्या, त्या कितपत त्या पूर्ण झाल्यात आणि आत्ता त्यांची परिस्थिती काय, सध्याची स्थिती काय? ST कामगारांची हीच मागणी होती की राज्य शासनाएवढं वेतन त्यांना मिळावं म्हणून. अजूनही राज्य शासनाएवढं STच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही. म्हणजे थोडक्यात ST कर्मचारी जे राबतात, जे काम करतात, त्याच्या तुलनेत त्यांना वेतन मिळत नाही. कारण हे बघा, आता आपण ती सुद्धा तुलना जर केली की राज्य शासनाएवढं वेतन, मी तर म्हणतो यांना जास्त वेतन पाहिजे. त्याचं कामाचं स्वरूप बघा ना, राज्य शासनात इथे गाडी चालवायला चालक खूप कमी आहेत. तिथे ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत, किंवा ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करतात, ते ऑफिसमध्येच काम करतात, किंवा स्वच्छतेचं काम करतात, ते ऑफिसमध्येच काम करतात, किंवा त्यांच्या गाड्या जरी त्यांचे वर्कशॉप असतील, समजा आता पोलिसांचा वर्कशॉप वगैरे आहे, पण त्यांच्या गाड्या छोट्या गाड्या आहेत, त्याचं ते रिपेरिंग करतात. आमच्याकडचं कामाचं स्वरूप बघितलं, आमच्या चालकाचं काय आहे, तुम्ही गाडी चालवणं इतकं जिकिरीचं काम आहे आमचं. आता मुंबई ते सातारा गाडी घेऊन आमचा चालक जातो, लक्षात घ्या. कधी कधी त्याच्या पुढेही कोल्हापूरपर्यंत गाडी चालवतो. किती हार्ड काम आहे, लक्षात घ्या. म्हणजे सर्वात जर जास्त हेवी काम कोणाचं असेल, हार्ड काम कोणाचं असेल, तर STच्या चालकाचं आहे. अशाच प्रकारे वाहकाला सुद्धा तुम्ही गाडीत मोकळ्या गाडीत बसा, लक्षात घ्या. 8 तास 10 तास तुमचं बघा कंबरड एकदम दुखायला लागतं. बरोबर. आणि म्हणून मग तो वाहक सुद्धा त्या गाडीत बसतो, किंवा यांत्रिकी कर्मचारी. अहो, इतकं काम असतं आणि रिपेअर करून पार्ट लावायला लागतात. त्यामुळे गाडी लाईनवर गेली, परत आली का परत तिचं तेच काम करावं लागतं, लक्षात. कारण रिपेअर पार्ट करावं लागतात, त्यावेळी त्याचं कामाचं स्वरूप बघितलं तर वेतन शासन एवढंच का, त्याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे, ते दुर्दैवाने होत नाही. आत्ताच मध्ये सरकारने एक निर्णय घेतला की 6,500 रुपयाची वाढ दिली. अच्छा. ती वाढ बऱ्यापैकी दिली आहे. त्या वाढ आम्ही चांगलीच आहे, त्याचं आम्ही स्वागत केलं आहे त्याचवेळी. पण त्या आता वाढीचा 2001-04-20 पासून वाढ दिली आहे आणि फरक मात्र दिलाच नाही. तो आता एप्रिलपासूनचा दिला आहे. तो फरक द्यायला पाहिजे. त्याला जे 3100 कोटी रुपये लागणार आहेत ते सरकारने दिले पाहिजे. आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 46% महागाई भत्ता मिळतो आणि आम्हाला मात्र आम्हाला 46% मिळतो आमच्या STच्या कर्मचाऱ्यांना. आणि त्यांना आता 4% अजून वाढला आहे, म्हणजे 50% त्यांना मिळतो.
तो 4% एस टीच्या कर्मचाऱ्यांना कमी मिळतो, तो वाढला पाहिजे ना. तर ते एक महिन्याला 9.5 कोटी रुपये होतात. आणि आमची तुम्हाला कसं सांगतो, आम्हाला मेडिकल बिलं आमची वेळेवर मिळत नाहीत. आमचे PF ग्रॅज्युटीचे पैसे आम्हाला जे ॲडव्हान्स देतात ते दिलं जात नाही आहे वेळेवरती. याचं कारण असं, PF आणि ग्रॅज्युटीच्या ट्रस्टमध्ये एस टी महामंडळाने पैसेच भरले नाही, कारण लॉसमुळं पैसे कमी पडतात. आणि सरकारकडनं जो निधी येतो तो फक्त सवलत मूल्य रक्कम येते, ती पण कमी येते. म्हणजे जे वेगवेगळ्या सवलती देतं सरकार, त्याचे पैसे सरकार देतं, पण ते समजा 400 कोटी 350 कोटी असे होतात. सरकार 300, 350, 325 कोटी रुपये देतं आणि ते कमी देतं. त्याच्यामुळे PF ग्रॅज्युटीचे एस टी बँकेचं कर्मचाऱ्यांनी उचललेलं कर्ज आहे ते 150 कोटी भरायचे राहिलेले आहेत. तर खूप आर्थिक समस्या अजून एस टी कामगारांच्या सुटलेल्या नाही आहेत. आणि म्हणून माझी सरकारकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे, कारण तुमच्या चॅनलला पाहणारे खूप सरकार पक्षाचे लोक आहेत, आपल्यालाही माहीत आहेत. तर माझी विनंती आहे सरकारला की मला असं वाटतं एक वेळचा पर्याय म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांना तसं पत्र पण लिहिलं आहे, नवीन मुख्यमंत्र्यांना, आणि मी आता ते प्रत्यक्ष भेटून देणार आहे त्यांना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात. एक 5,000 कोटी रुपये एक वेळचा पर्याय म्हणून दिला पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांची देणी वाढत आहेत दिवसेंदिवस. म्हणजे त्याच्यामध्ये महागाई भत्त्याचा प्रश्न सुटेल, त्याच्यामध्ये बँकेचं कर्ज भरायचं राहिलं ते मिळेल, PF ग्रॅज्युटीचा प्रश्न सुटेल, फरकाचा प्रश्न सुटेल. आणि आता कर्मचाऱ्यांचे अगदी निवृत्तीचे पैसे थोडे लेट मिळतात, रजेचे वगैरे, रजा रोखी करण्याचे पैसे कर्मचाऱ्यांना मिळत नाही आहेत, वैद्यकीय बिलांचे प्रतिपूर्तीची कर्मचाऱ्यांना रक्कम मिळत नाही आहे. हे सगळे प्रश्न सुटायचे असतील तर आपल्या माध्यमातून नवीन मुख्यमंत्र्यांना, कदाचित नवीन परिवहन मंत्र्यांना मला विनंती करायची आहे की एस टीला एक वेळचा पर्याय म्हणून, एक खास बाब म्हणून एक 5,000 कोटी कर्मचाऱ्यांची देणी देण्याकरता द्या. नाहीतरी सरकार सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांना आपण बघताय सवलती देत आहे. लाडका हा ठीक आहे, त्याला विरोध असायचं कारण नाही. मी त्याच्याबद्दल अभिनंदन करतो सरकारचं. तुम्ही जसं लाडक्या बहिणींना दिलं किंवा आता वारकऱ्यांना दिलं, शेतकऱ्यांना दिलं, तसा एस टीचा कामगार लक्षात घ्या, तो 30 दिवस काम करतो. मला आठवते पूर्वी इतर आस्थापनांचे पगार होणार नाहीत एक वेळ, पण एस टीचा पगार हा 7 म्हणजे 7 तारखेला होणार, ही काळ्या दगडावर जी पांढरी रेघ अशी परिस्थिती असायची पूर्वी. आणि आज दुर्दैवाने ही परिस्थिती आहे. नाही, हे बघा, खरोखर म्हणजे आमच्या जमान्यामध्ये एस टीत नोकरीला का लोक आले की, आता माझंच उदाहरण देतो, मला वन खात्यात नोकरी होती, पण वन खात्यात मी 2 दिवस भरले आणि एस टीत आलो. का? एस टीत वन खात्याच्या तिप्पट पगार होता, त्यावेळी तिप्पट पगार होता. पण मधल्या काळात काय झालं की हे आमच्या चळवळीचं अपयश आहे की 8 वर्ष वेतनवाढीचा करारच झाला नाही. अच्छा. आणि त्याच्यामुळं आम्ही जे मागे गेलो ते आत्ता कुठं जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून कामगारांना सुद्धा तुम्ही, आता महागाई वाढली आहे तर पगार त्यांना वाढून दिलाच पाहिजे ना. महागाई वाढते, त्या तुलनेत तुम्ही आता महागाई भत्ता म्हणताय, पण तो महागाई भत्ता जर महागाई वाढल्यानंतर मिळत नसेल तर ते योग्य नाही. म्हणून सरकारने इतर समाज घटकांना जे दिलंय त्याला आमचा विरोध नाही. त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की सरकारचं अभिनंदन. पण जो 30 दिवस काम करतो त्याला पुरेसं वेतन मिळालं पाहिजे, त्याला वेळेवर वेतन मिळालं पाहिजे, ह्याची सुद्धा दक्षता सरकारने घेतली. कारण एस टी, तुमचं एस टी शिवाय काहीच चालू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचा एक सगळ्या विकासातला एक भाग म्हणून किंवा एक पार्ट म्हणून एस टीच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा वेतन वेळेवर मिळालं पाहिजे, त्यांना वेतन शासनाएवढं मिळालं पाहिजे, ते त्यांचे भत्ते मिळाले पाहिजेत. यासाठी शासनाने मदत करावी अशी आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय. ठीक आहे बर्गे साहेब, आपण न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, वेळात वेळ काढून वेगवेगळ्या एस टी महामंडळाच्या प्रश्नांवरती चर्चा केलीत, आपली मतं मांडलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.